आज नागपूरच्या ब्लॉगरसोबत अचानक भेट झाली. तर रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसाची सुरुवात आपल्या मेडिकलमधून. नेहमीप्रमाणे सर्वात आधी ऑर्डर चेक केला. ऑर्डर थोडा जास्त होता कारण काल रविवार होता. मेडिसिनचा स्टॉक कमी झाला होता. अच्छा ठीक है, समझ गया. आणि मग सोनूनी त्याच्या घरच्या सर्वात हुशार व्यक्तीला मेडिकलमध्ये घेऊन आला, म्हणजे त्याच्या घरचा मिट्टूला. आणि त्याचं नाव तर अजून आम्ही ठेवलं नाही, पण आम्ही सगळे त्याला मिट्टू मिट्टूच म्हणतो. तुमच्या लक्षात असेल एखादी नाव तर मला कॉमेंटमध्ये सांगा. ठीक है. आणि मग मेडिकलच्या बाहेर आलो आणि घरी गेलो जेवण करायला. आणि जेवण करून मी मेडिकलकडे निघालो. आणि मग बेलावाला आला होता ऑर्डरसाठी. ऑर्डर तेवढा काही होता नाही कारण मागच्याच वीकला त्याला खूप ऑर्डर दिला. अच्छा, इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? तरी तो म्हणे काहीतरी ऑर्डर द्या भाऊ. तो उससे मेरा क्या फायदा? आणि मग 5 वाजून गेले. आपल्या मेडिकलची साफसफाई करून घेतली. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. आणि मग बाहेर आलो तर श्लोक भेटला. श्लोकच्या हाताने स्टूल घेतला बसायला. आणि आज लोकेशला माहित नाही काय झालं, मला भेटायला आला पण नाही. आणि मग भूक लागली होती, म्हटलं काहीतरी खायला जाऊ. गेलो मग अजय चायनीज सेंटर मध्ये. तिथेच भेटली आपल्याला प्रेमाची माणसं, आपल्या ब्लॉगला सपोर्ट करणारे. म्हटलं त्यांना असाच सपोर्ट राहू दे. आणि तिथेच अमोल भाऊला पण भेटलो तर चला म्हटलं पाणीपुरी खाऊन घ्या. तिथेच मला नागपूरचा फेमस फूड ब्लॉगर भेटला मयंक भाऊ. भाऊसोबत थोड्याफार गोष्टी केल्या. भाऊनी थोडं मोटिवेशन पण दिलं. मयंक भाऊला भेटून खूप छान वाटलं. आणि ब्लॉगरला विचारायचं राहून गेलं, इकडे येणं कसं काय झालं. बात तो सही है. आणि जाता जाता अमोल भाऊला व्लॉग मध्ये घेतलं. लाइक करे, सब्सक्राइब करे और फॉलो करे जग्गू भाऊ को. आणि अजून आपल्याला एकामागे एक आपल्या प्रेमाची माणसं भेटून गेली. आणि गाडीवाले भाऊ पण थांबले आपल्या ब्लॉग मध्ये यासाठी. त्यांनी रोडवरच गाडी थांबवली. हे बघून खूप भारी वाटलं. म्हटलं भाऊ असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि मग संध्याकाळी औषधीचा माल आला. त्याला चेक करून घेतला आणि माल लावून घेतला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू. कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब दोन्ही पण करा.